डायबिटीस हे नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं? गोड खाणं बंद करा. पण खरी समस्या आपण चाखत असलेल्या गोडपणात नाही, तर आपल्या रोजच्या जेवणात लपलेल्या एका वेगळ्याच गोष्टीत आहे, हे सांगितलं तर. आज आपण रक्तातील साखरेच्या नियंत्रणामागचं तेच लपलेलं सत्य उघड करणार आहोत. चला सुरुवात करूया. हे खूप ओळखीचं वाटतंय नाही का? डायबिटीस शब्द कानावर पडल्या पडल्या चहातून साखर गायब होते आणि घरातली मिठाई बंद होते. पण खरंच एवढं करून भागतं का? हे सगळं करूनही जर शुगर नियंत्रणात राहत नसेल तर कदाचित आपण कुठेतरी चुकत आहोत. तर गोष्ट अशी आहे की गोड टाळणं ही फक्त अर्धी लढाई झाली. डायबिटीज विरुद्धच्या लढाईत एक असा छुपा शत्रू आहे ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही, आणि तो शत्रू म्हणजे शुगर स्पाइक. आणि इथेच सगळा फरक आहे. बघा, गोडपणा आपल्याला लगेच कळतो, म्हणजे चवीला गोड लागलं की झालं. पण शुगर स्पाइकचं तसं नाहीये. तो शांतपणे येतो, काही कळत नाही. खरी गडबड तेव्हा होते जेव्हा भात किंवा पोळीसारखे पदार्थ जे चवीला अजिबात गोड नाहीयेत ते खाल्ल्यावर सुद्धा रक्तातील साखर एकदम जोरात वाढते. याच प्रकाराला आपण शुगर स्पाइक म्हणतो. तर मग हा शुगर स्पाइक नक्की प्रकार काय आहे? आणि तो आपल्या शरीरासाठी एवढा धोकादायक का मानला जातो? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. असं समजा की आपलं ब्लड शुगर म्हणजे हायवेवर आरामात चाललेली एक गाडी आहे, एका ठराविक वेगाने. पण शुगर स्पाइक म्हणजे काय? तर अचानक कुणीतरी गाडीचा ॲक्सिलरेटर पूर्णपणे दाबून टाकावा. आपलं ब्लड शुगर अनियंत्रितपणे वेग पकडतं, आणि ही जी अचानक आलेली तेजी आहे ना, ती शरीराचं सगळं संतुलन बिघडून टाकते. जेव्हा रक्तातील साखर अशी वेगाने वाढते तेव्हा तिला काबूत आणण्यासाठी शरीराला खूप जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. हे असं समजा की आपल्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी म्हणजे एक छोटासा इंजिन आहे, आणि या स्पाइकमुळे त्याला अचानक ओव्हरटाईम करावा लागतो. एकदा दोनदा ठीक आहे, पण हेच जर सारखं सारखं घडत राहिलं तर ते इंजिन हळूहळू थकून जातं. आणि इथेच खरा धोका आहे. प्रत्येक शुगर स्पाइक नंतर शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची ताकद कमी होत जाते. म्हणजे हळूहळू रक्तातील साखरेवरचा कंट्रोल आपल्या हातातून निसटायला लागतो. सुरुवातीला हे पटकन लक्षात येत नाही, पण कालांतराने शुगर नियंत्रणात ठेवणं खूपच अवघड होऊन बसतं. आता अशा एका सामान्य पदार्थाकडे पाहूया जो चवीला गोड नाही, पण शुगर स्पाइकसाठी एक मोठा गुन्हेगार ठरू शकतो. हो, आपण बोलतोय आपल्या पांढऱ्या भाताबद्दल. अनेकांना वाटतं, अरे थोडासा भातच तर खाल्ला, त्याने काय होतंय? पण खरी मेख इथेच आहे. पांढरा भात म्हणजे समजा एक फास्ट फ्यूल आहे, म्हणजे पटकन जळणारा इंधन. तो पोटात जाताच इतक्या वेगाने पचतो की त्याचं तितक्याच वेगाने ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. आणि याचा परिणाम काय? रक्तातील साखरेत एकदम मोठी उडी, म्हणजेच एक मोठाच्या मोठा शुगर स्पाइक. आता साहजिकच प्रश्न पडतो, मग काय भात खायचाच नाही का, पूर्णपणे बंद? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. यावर एक खूप सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. चला तर मग बघूया की भातासारख्या आपल्या आवडत्या पदार्थांचा आनंद शुगर स्पाइकची चिंता न करता कसा घ्यायचा. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे खाण्याची योग्य पद्धत. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. अडचण भातामध्ये नाहीये. अडचण आहे तो कसा, किती आणि कशासोबत खाल्ला जातो यात. नुसताच भात जास्त प्रमाणात खाणं त्रासदायक ठरू शकतं, पण जर तो योग्य पद्धतीनं खाल्ला तर हा त्रास पूर्णपणे टाळता येतो. फक्त हे 3 सोपे नियम लक्षात ठेवायचे. पहिला, भाताचं प्रमाण कमी ठेवा. दुसरा, शक्यतोवर तो दिवसा खा, कारण तेव्हा आपली शारीरिक हालचाल जास्त असते. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, भात कधीच एकटा खाऊ नका. नेहमी फायबर असणाऱ्या पदार्थांसोबतच खा. फायबर म्हणजे काय? तर ते पचनक्रियेसाठी एका स्पीड ब्रेकरसारखं काम करतं. ते भाताच्या पचनाचा वेग कमी करतं आणि त्यामुळे शुगर स्पाइक येत नाही. म्हणून भाताच्या ताटात एक मोठी वाटी कोशिंबीर, भरपूर पालेभाज्या, डाळ किंवा दही हे सगळं आवर्जून घ्या. यामुळे जेवण चविष्ट तर होतंच, पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं ठरतं. तर आज आपण डायबिटीज नियंत्रणाकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन शिकलो आहोत. चला एकदा पटकन त्याचा सारांश पाहूया. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. डायबिटीसचं खरं नियंत्रण म्हणजे फक्त गोड पदार्थ टाळणं नाही, तर आपल्या जेवणातून येणारे शुगर स्पाइक्स ओळखणं आणि त्यांना नियंत्रणात ठेवणं आहे. तर जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. ही नवीन माहिती मिळाल्यानंतर आपण आपल्या जेवणाच्या ताटाकडे एका वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करणार